स्वागतम स्वागतम सुस्वागतम। धन्यवाद। आजचे उत्सव मूर्ती श्रीकृष्ण सहदेव कालमित्रा उर्फ समीर सर, सर्वांचे लाडके, सर्वांचे प्रिय, आपण सगळेजण खूप छान तयार होऊन इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सरांचे खूप खूप सरांना शुभेच्छा देते आणि आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। आज सगळेजण सरांच्या प्रेमापोटी केवळ गावाहून काही परगावाहून आज ऑड डे असताना म्हणजे वर्किंग डे असताना सुद्धा सगळेजण इथे उपस्थित आहेत त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानते सर्वप्रथमच। आणि हे सगळं शक्य झालं ते केवळ सरांच्या प्रेमापोटीच झालेला आहे। हा आजचा कार्यक्रम फार छान असा आजचा कार्यक्रम आपण करणार आहोत। सरांचं व्यक्तिमत्व आपण जाणतात सगळे, म्हणजे परीस जसा लोखंडाला स्पर्श करून त्याचं सोनं करतो त्या परिसासारखं सामर्थ्य सरांकडे आहे। आज अनेक दगडांना पैलू पाडण्याचं सामर्थ्य सरांकडे आहे। खूप छान घडवलं आहे सरांनी आणि घडवण्यासाठी प्रेरणा दिली आहे अनेकांना, त्यामुळे सरांचं त्याबद्दल खूप खूप कौतुक आहेच आपल्या सगळ्यांना। त्याबद्दल सांगायचं झालं आणि शिवाय एक कर्तव्यनिष्ठ मुलगा, एक जबाबदार प्रेमळ नवरा, त्याचबरोबर काळजी करणारा, प्रसंगी रागावणारा पालक आणि त्याचबरोबर सगळ्यांचा आवडणारा, खळखळून हसवणारा, सगळ्यांना भरभरून प्रेम करणारा, रागावणारा, चिडणारा, शिव्या देणारा असा सगळ्यांचा मित्र म्हणजे कालमित्रा हा आपल्या इथे आज 50वा वाढदिवस आपण साजरा करत आहोत। अगदी सगळ्यांच्या सुखदुःखात समोर असून भाग घेणारा आणि आपल्या कलेवर अत्यंत जीवापाड प्रेम करणारा एक हाडाचा कलाकार आणि माझ्यासाठी तर अगदी ऋषितुल्य
सर आत्ताच भावूक होऊ नका, आपल्याला अजून खूप जणांचे मनोगत ऐकायची आहेत. असं आहे सर, आज सरांचा 50वा वाढदिवस आणि आपण सगळ्यांनी छान उत्साहात साजरा करणार आहोत. सर, तुमच्या वाढदिवसाचे सुखदायी क्षण तुम्हाला कायम आनंदी ठेवत राहो आणि आजच्या या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहोत ही सदिच्छा देत आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम आपण आपल्या प्रथेप्रमाणे औक्षण करणार आहोत. सरांना भरभरून शुभेच्छा देणार आहोत. मी सगळ्या मंडळींना विनंती करते की आपण सरांना औक्षण करून त्यांना गोड थोडं भरवून आपण ह्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. छान केक कटिंग करूया आणि मग पुढचा कार्यक्रम आपण मस्तपैकी सुरू करूयात. संकल्प असावेत नवे तुमचे, त्यांना मिळाव्यात नव्या दिशा. संकल्प असावेत नवे तुमचे, त्यांना मिळाव्यात नव्या दिशा. तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे ह्याच 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. आपण सरांबद्दल प्रत्येक जण जाणतोच, तरी सुद्धा एक लहानपणापासून त्यांचं जीवन प्रवास मी एक थोडक्यात वर्णन करते. श्रीकृष्ण सहदेव कालमित्रा म्हणजेच उर्फ समीर सर. आजोबांचं नाव श्रीकृष्ण असल्यामुळे त्यांना टोपण नावानेच सगळेजण समीर म्हणून संबोधतात आणि ओळखतात. जन्म 19 डिसेंबर 1973 रोजी मालवण शहरात एका हॉस्पिटलमध्ये झाला. त्यानंतर 74 पासून पुणे येथे मुक्कामी झाले. वडील सैन्यात असल्यामुळे 1ली ते 5वी पर्यंतचे शिक्षण संगमवाडी प्रशालेमध्ये झाले. त्यानंतर 6वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण लोकमान्य टिळक हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर साप्रस येथे झाले. साप्रस मध्ये 8वी पासून सरवदे क्लासेसच्या श्री प्रकाश सरवदे यांच्या संपर्कात असल्यामुळे स्वाध्याय परिवाराच्या मार्फत अभिनयाची आवड निर्माण झाली आणि अनेक एकांकिका त्याचप्रमाणे पथनाट्यामध्ये त्यांचा सहभाग झाला. सरांचे वडील सहदेव कालमित्रा यांच्या तरुणपणी त्यांनी अनेक दशावतारी आणि गावातील वार्षिक नाटकात काम करीत असत. तोच अंश सरांमध्ये उतरलाय आणि तुम्हाला माहितीच आहे, प्रत्येक पुढची पिढी ही अग्रेसर असतेच याची प्रचिती आपल्या सगळ्यांना आलीच आहे. 10वी नंतर 11वी सायन्स घेऊन पुढे शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचबरोबर ITI मध्ये ऍडमिशन मिळाल्यामुळे कॉलेज सोडावं लागलं. त्यानंतर 93 मध्ये ITI पूर्ण करून 94 रोजी टाटा मोटर्स मध्ये सर परमनंट झाले. साधारण 96 पासून कलासागर मध्ये सहभाग घेतला. त्यांच्यासोबत विकास पंडित, सुहास वाळुंजकर, विनायक पटवर्धन, बाबा राणे यांच्यासोबत कामाचा आनंद घेतला. त्याचबरोबर मयुरेश कुलकर्णी यांनी स्टेजवर खरी संधी त्यांना मिळवून दिली. मधल्या काळात डिप्लोमा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्याला सुट्ट्या आणि शिफ्ट ऍडजस्ट होत नव्हत्या. मग समाजशास्त्रामध्ये BA ही पदवी घेतली. 2000 सालापर्यंत जय जवान नगर येरवडा येथे राहिले. तिथे अनेक मंडळांमध्ये सामाजिक उत्सवात सहभाग घेतला. जय महाराष्ट्र मित्र मंडळाची 1985 साली स्थापना झाली. 2000 सालापर्यंत अध्यक्ष होते. त्याचबरोबर 2000 साली सौ श्रुतिका ताईंसोबत त्यांचा विवाह झाला. त्यानंतर ते दिघी येथे फ्लॅटमध्ये राहण्यास आले. त्यानंतर 2004 साली त्यांनी बंगला बांधला. त्याआधी 2001 साली 6 साली श्रद्धा आणि प्रणवचा जन्म झाला आणि मग बाबांचा 81 साली
मिलिटरीतून बाबा रिटायर झाले. त्यानंतर केंद्रीय सरकारमध्ये पुन्हा रुजू झाले 2005 साली. मग दुसऱ्यांदा रिटायर झाल्यानंतर डबल पेमेंटही बाबांनी घेतली आणि ऑगस्ट 2022 रोजी त्यांचं निधन झालं. या पुढच्या सगळ्या वाटचालींमध्ये त्यांचे सगळे नातेवाईक त्यांच्या सोबत होते. त्यांचा भाचा, त्यांचा चुलत भाऊ असे या सगळ्यांचा करत करत हा जीवन प्रवास सरांचा चालू होता. साधारण 2001 सालापासून दरवर्षी अभिनय प्रशिक्षण शिबिर घेतले जात होते. आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी त्यांनी घडवले आहेत. प्रत्येकाला प्रत्येक जण आणि आता मोठ्या छान अशा हुद्द्यावर किंवा छान त्यांच्या व्यवसायात ते रुजू आहेत. 2023 रोजी टाटा मोटर्स म्हणजे गेल्याच वर्षी कलासागरच्या सचिवपदी सर्वानुमते निवड झाली आहे आणि मिळालेले काम आणि जबाबदारीमध्ये आवड निर्माण करून काम करायला त्यांना शिकायला आवडतंय. असे आपले समीर सर. या सरांनी अनेक सिरियल, अनेक चित्रपटांमध्येही कामं केली आहेत. 2009 साली 10 वेगवेगळ्या एकांकिका करून सलग 39 वेळा सादर करून 28 तासांचा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड त्यांच्या नावाने नोंदवण्यात केला आहे. अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. सत्कार घेण्याची संधी त्यांना मिळाली आहे. त्याचबरोबर अनेक नाट्य शिबिरे घेतली आहेत, व्याख्याने घेतली आहेत. एकांकिकेचे दिग्दर्शन नंतर लाईट्स म्हणा, संगीत म्हणा, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी प्रत्येकाला मदत केली आहे. अभिनय कौशल्य कसं वाढवायचं आहे प्रत्येकाकडून बारीक सारीक गोष्टी खूप छान पद्धतीने त्यांच्याकडून काढून घेतल्या. त्यामुळे त्यांच्या इतका संयमी असा दिग्दर्शक कलासागर मध्ये तरी आम्हाला कुठे दिसला नाही. काय बरोबर ना मित्रमंडळी? श्रद्धा प्रोजेक्ट कुठलाही असो, किती लहान असो मोठा असो, प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये सरांनी तितकेच परिश्रम घेतलेत. कितीही नवीन विद्यार्थी असू देत त्याला इतकं समरसून, इतकं अगदी स्वतःचा वेळ देऊन, प्रसंगी घरून खूप चिडचिड व्हायची, घरी जायला उशीर व्हायचा, तरी सुद्धा घरचा रोष पत्करून सरांनी आपल्याला आमच्यासारख्या कलाकारांना घडवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. अशा व्यक्ती आणि एक कुटुंब प्रमुख म्हणून प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये सहभागी व्हावं आणि आम्हा सगळ्यांना खूप छान शिकवून जायचंय. त्याबद्दल एक कुटुंब प्रमुख म्हणून आज अशा या व्यक्तिमत्वाचं खूप कौतुक होत आहे. खूप छान हा सोहळा कालमित्रा परिवाराकडून आयोजित केला गेला. त्याबद्दल आधी सर्वप्रथम परिवाराचंही अभिनंदन, कौतुक आहे. अशा प्रकारचं कौतुक आपल्या माणसाचं व्हायलाच पाहिजे. त्यानंतर आपण 50 दिव्यांनी सरांना औक्षण करणार आहोत. 5 जणींना मी बोलवते. या
हाताला हात लावा. आता तरी हसता. नाही आला नाही आला. डोळे मोठे कर, डोळे मोठे कर. कसा शरणं शतं जीवेत शरणं शतं. नेपथ्याचा माणूस आला धावत. वा 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 क्या बात. यानंतर आपण व्हिडिओ सरांचे काही फोटोज संग्रहित आहेत ते आपण प्रदर्शित करणार आहोत. त्याची काही व्यवस्था केक कटिंग आधी आता पहिलं प्रोजेक्शन प्रोजेक्ट करून घ्या. हा पहिला केक ओके. आपण आता लगेचच केक कटिंग करणार आहोत आणि छान केक बनवून मग करू ना. सवय वा 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 खूप छान केक आलेले आहेत. उत्कर्षाची शिखरे तुम्ही सर करीत राहावी. मागे वळून पाहता आठवण आमची स्मरावी. तुमच्या प्रगतीचे वेलू गगनाला भिडू दे. तुमच्या जीवनात सगळे मनासारखे घडू दे. तुम्हाला निरामय दीर्घायुष्य लाभू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते. आणि आपण केक कापून हा वाढदिवस साजरा करूयात असं तुम्हाला मी विनंती करते.
कैमरा सेट केलेलं मी सरांना विनंती करते की आपण समोर स्थानापन्न व्हायचंय, जायचं नाहीये, अजून बराच कार्यक्रम बाकी आहे. एक फोटो घेतल्यानंतर सगळ्या परिवाराचा फोटो घ्यायचा आहे. प्रणव, श्रद्धा, तुम्ही पण या. चालू करता का लगेच चला चला जाऊ दे
कुठे बसायचंय मी काही नावं आलेली आहेत. खाली घेतो साईडला घ्या स्क्रीन घोड्यावर स्वार बाल कलाकारातील समीर सर आपल्याला दिसत आहे. आयडी कार्ड सरांचं 93 सालचं. वा 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 तारुण्यातील सर पार्टी करताना आणि मग पहिली गाडी. वा 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 फार छान. कॉलेजचा ग्रुप दिसतो. ITIचे मित्र परिवार आहे. पिकनिकचा माहोल आहे. ट्रेन मधला आहे. घाटातला आहे हा फोटो. वा कुस्ती कबड्डी काय फोटो मार्फत आपल्याला सरांच्या अनेक पैलू अजून जे माहित नसतील ते सुद्धा उलगडणार आहेत कदाचित. हाच पैलू. टाटा मोटर्सचा पहिला दिवस. येरोड्यातील घर. साखरपुडा सोहळा. लग्न विवाह सोहळा. एकत्रित नाही का योग नाही आला. आज घडवूया आपण काय तिरुपती बालाजी दर्शन कुटुंबासमवेत. श्रद्धाचा जन्म. सुखद आठवण. मालवणचा समुद्र दाखवताना. गृहप्रवेश. बंगल्यातील गृहप्रवेश. फार छान. टाटा मोटर्स निळू फुलेंच्या हस्ते. तुषार दळवींच्या समवेत सादरीकरण केल्यानंतर हॉस्टेलचा दिवस. कंपनी युनियन. प्रणव झाल्यानंतरचा क्षण. श्रद्धा आणि प्रणव समवेत. ताईंचं घर. पुरस्कार लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड. वा वा वा. त्याबद्दल योगेश बहल यांच्या हस्ते पुरस्कार घेताना. पथनाट्य सादरीकरण करताना पुरंदरे. बाबासाहेब पुरंदरेंच्या हस्ते. राज्यनाट्य स्पर्धेतील सत्तांध. कथा एका विक्रमाची. कलासागरचा राजे क्रांती आमचा मराठी पहिला चित्रपट. नायक नायिकेच्या भूमिकेत आहे सर. नायिकेच्या भूमिकेत मला करण्याची संधी मिळाली सरांसमवेत. मोहन जोशी समवेतचा फोटो आहे. शिबिरार्थी अभिनय शिबिर घेतानाचा. प्रयोग थिएटर मार्फत अभिनय शिबिर घेतानाचे विद्यार्थी समवेत. मालवण. कोकणातील कुटुंबासमवेत. देवदर्शनाचे फोटोज आहेत. त्याचबरोबर घरचा कुटुंबासमवेत. सर जितकेच अभिनय क्षेत्रात कलाकारांमध्ये रंगमंचावर जितकेच मिळ मिसळून म्हणजे त्यांना इतकं आवडतं तितकाच वेळ ते कुटुंबासमवेतही घालवत असतात. त्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक आहे. दोन्हीकडे बॅलन्स करणं अवघड आहे पण दोन्ही दृष्टीने ते खूप छान त्यांचा समतोल साधतात. पुन्हा एकदा देवदर्शनासाठी कुठेतरी हे घरातला वाढदिवसाचा असणार.
मित्रांसमवेत. हॅलो, समीर. त्याचं ऍक्च्युअल नाव श्रीकृष्ण आणि एक मित्र आता श्रीकृष्णासारखा असावा की ज्याने एकाही पांडवाचा हात लावून दिला नाही आणि कौरवांबद्दल एकही शिल्लक राहिलं नाही. आम्हाला श्रीकृष्णासारखा मित्र मिळाला म्हणून त्याचं खूप खूप आभार आणि वाढदिवसानिमित्त त्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नवनाथ कोलते, शुभम चौधरी, नितीन टाकळकर, अस्मिताताई, श्रद्धा कालमित्रा, सगळ्यांनीच यायचंय. खूप खूप शुभेच्छा. मॅडम धन्यवाद. समीरला पण धन्यवाद देतो. मी टाटा मोटर्स मध्ये नसलो तरी सगळ्यांनी जर ऋणानुबंध आतापर्यंत जोपासला. 5-6 वर्ष मी एकत्र होतो, पण आज 50वा दिवस. पण मला वाटतं की आम्ही 50 वर्ष एकत्र असल्याचं मोठी यासारखं आमचा संबंध आहे, एकमेकाच्या सुख दुःखात. समीर हा असा माणूस आहे की त्याला व्हर्सटाईल म्हणता येईल, पण त्याच्याकडं आई वडिलांपासून मित्रपरिवारापर्यंत एवढा बिझी असला तरी सगळ्यांना वेळ देण्यासाठी त्यांच्याकडं म्हणजे जो कलागुण आहे तो अफलातून आहे. कोकणी माणसाकडे खूप चिकाटी असते. हा माणूस रात्रंदिवस मेहनत करत होता, आम्ही बघत होतो. आमच्यासारखी माणसं नक्कीच त्यावेळेला आळस देऊन सकाळी कामाला आली असती, पण समीर पहाटे 3 वाजेपर्यंत कार्यक्रम करून रिहर्सल. मॅडम तुम्हाला पण माहिती की हा माणूस सकाळी 6:30 हजर असायचा. आम्ही 8:30 आपले दांडी. विशेष म्हणजे ह्याच्या पाठीमाग कोणीतरी गॉडफादर पाहिजे होता. म्हणजे आज मचिंद्र कांबळे किंवा तुमचे वैभव मांगले जे कोकणी कलाकार आहेत ना, त्याच्या दर्जाचं समीरचं म्हणजे वक्तृत्व असो, नाटकीय कलाकार, पिक्चर येऊन गेले. पण आमच्यासारखे 4-10 लाखांनी मदत करणारे आहेत. पण एखादा कोट्याधीश समीरला मिळावा आणि भविष्यात समीरला कुठेतरी चित्रपटात आम्हाला त्या दर्जाचा हिरो म्हणून बघायला मिळावं, एवढी मी समीरला शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. आज आपण इथे ज्यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त जमलेलो आहोत, तर आमचा ओळखीचा प्रवास हा परीक्षक ते प्रशिक्षक आणि ते कायमस्वरूपी सल्लागार, मित्र, वडीलधारी व्यक्ती, सगळ्या पदव्या त्यांना कमी आहेत. मला अजूनही आठवतं मी 2005 मध्ये जेव्हा पहिल्यांदा स्टेजवर ते शाळेतून नाटक सादरीकरण केलं होतं, एकांकिका, बाल एकांकिका, त्यावेळेला सर परीक्षक म्हणून मला तिथं उपस्थित होते. त्यानंतर एक आठवण अशी सांगायची सरांची की आम्ही जेव्हा त्यानंतर आता कोविडच्या आधी एक नाट्य शिबिर घेतलं होतं, त्यामध्ये बाल गटाची एक एकांकिका बसवायची होती आणि ती जी एकांकिका होती त्यामध्ये मी लीड रोलला होतो त्यावेळी बालपणी. आणि ती स्क्रिप्ट सरांनी माझ्या समोर दिली की तू ह्याचं दिग्दर्शन करणार आहे. हा एक वेगळा अनुभव होता, म्हणजे ज्यामध्ये आपण अभिनय केलाय, ज्याचं आपल्याला पारितोषिक भेटलं आणि ज्याचे परीक्षक सर आहेत त्यांनीच आपल्याला तीच एकांकिका एक दिग्दर्शन करण्यासाठी देणं, हा माझ्या दृष्टीने खूप मोठा बहुमान होता. आणि मी एक 2-3च गोष्टी सांगणार आहे की आमच्या दृष्टीने समीर सर आम्हाला कसे वाटतात ते मी सांगणार आहे. पहिले तर सर जेव्हा आमच्याशी चांगलं बोलतात, मी आणि माझा परम मित्र अनिकेत, सर जेव्हा आमच्याशी चांगलं बोलतात ना, आम्हाला वाटतं काहीतरी चुकलंय. आज सकाळी पण जेव्हा सर अतिशय फॉर्मली धन्यवाद बोला, सर काय चुकलंय का, आज संध्याकाळी यायचंय की नाही, सर बोलले नाही. ती एक गोष्ट. त्यानंतर दुसरा एक मला आवडलेला सरांचा गुण म्हणजे कधीही हार नाही म्हणायची. काही झालं तरी पूर्णपणे
टिकून राहायचं आणि कधी हार मानायची नाही. आज लोक भरपूर पैसे देऊन MBA कॉलेजेसमध्ये ऍसेट मॅनेजमेंट नावाचा एक सब्जेक्ट शिकवला जातो. तर ऍसेट मॅनेजमेंट जर शिकायचं असेल ऍक्च्युअल मध्ये तर एकदा शिबिरात या आणि त्यातल्या त्यात सरांसोबत एखाद्या एकांकिका किंवा नाटकामध्ये काम करा. तुम्हाला नक्की अनुभव येईल की ऍसेट मॅनेजमेंट ऍक्च्युअल मध्ये काय असतं. अजून एक दुसरी गोष्ट, जर एखाद्या माणसाला एखाद्या कोकणी माणसाचा सहवास लाभला तर तो अतिशय लकी समजला जातो महाराष्ट्रामध्ये. त्यातल्या त्यात जर तो माणूस मालवणी असेल तर मग सोन्यावर पिवळं, आणि त्यातही जर तो माणूस कला क्षेत्रात म्हणजे कलाकार असेल तर त्याला आपण चेरी ऑन द केक म्हणू शकतो. तर सर तुम्ही आमच्यासाठी कायम उभे राहिलात, भरपूर वेळा सांभाळूनही घेतलं, योग्य तिथं शिव्याही दिल्या, जिथं पाहिजे तिथं मोटिवेशनही दिलं. असेच आमच्या सोबत राहा आणि याच मी ईश्वर जर्नी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. संजय सांगोळे यांनाही विनंती करते की 2 शब्द काही किस्से सांगावेत. संजय सांगोळे म्हणजे परम मित्र म्हणता येईल, जॉईन झाल्यापासून. मित्रा 50च्या पहिल्या शुभेच्छा. मातुश्री नमस्कार. मला शाळेमध्ये एक धडा होता, सैनिकी रक्त, सैनिकी रक्त, सैनिकाचं रक्त आहे. मी 60तून बोलतोय आणि त्याचा खांदा 50 आहे. मी सोडलं आणि त्याच्या खांद्यावर दिलं, तर खांद्याचा भागीदार म्हणून पहिल्या शुभेच्छा. कारण माझं सेक्रेटरी पद गेलं आणि त्याच्या खांद्यावर आलं, कारण मी रिटायर झालो. म्हणून म्हटलं 60तून 50वर गेलेला खांदा आहे आणि आता 10 वर्षाच्या प्रवासासाठी आधी शुभेच्छा. कारण त्याला 60 पर्यंत घेऊन जायचंय म्हणून त्या शुभेच्छा. समीर म्हणजे एक स्टाईल, समीर म्हणजे ऊर्जा, समीर म्हणजे नाटकाचा अंश, नाटकाचा आर्क. आताच बरं झालं त्यांनी सांगितलं, प्रसंगी शिव्या दिल्या देतो. प्रत्येक दिग्दर्शक म्हणजे मी एका एकांकिकेत वाक्य ऐकलं होतं, दिग्दर्शक पिस सोललेल्या कोंबडीसारखा फडफडत होता. आणि समीर तसा फडफडतो, पण त्याचं फडफडणं नाटकासाठी असतं, त्या कलाकृतीच्या चांगलं होण्यासाठी असतं आणि त्या चांगलं होण्यासाठी तो जीव तोडून प्रयत्न करतो. त्याच्याकडे एक ऊर्जा आहे, त्याच्याकडे माणसं जमवण्याची क्षमता आहे. मित्रा अशीच माणसं जमवत राहा, पुढे जात राहा, मोठा हो, संस्थेला पुढे न तू मोठा हो. तुमच्या सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा आणि तुलाही शुभेच्छा. धन्यवाद. बाळू भाऊ यांनाही मी विनंती करते, सचिन पाटील यांनीही आपलं मनोगत व्यक्त करायचंय. समीर कालमित्र आहे, या नावानंतर आमच्या तोंडात येतं ते सचिन पाटील. ते कधी एकमेकांची साथ त्यांनी सोडली नाही कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये. बाहेर नाही जायचंय तेव्हा त्यांचं मनोगत तर आम्ही नक्कीच सांगणार. त्याबरोबर संतोष दळवी यांनी मी नाही म्हटलं होतं बोलायला, कारण सिरियस होऊन जाईल. कारण सर ते म्हणतो ना आम्ही, ते खरोखर गुरु आहेत आणि फक्त अभिनयातलेच नाही, जीवनात जगताना म्हणजे कसं जगावं. म्हणजे आता त्यांनी जे सांगितलं ऍसेट मॅनेजमेंट, खरोखर सरांबरोबर राहाल ना तर कळेल की काय आहेत सर. म्हणून मला बोलता येणार नाही म्हणून नाही म्हटलं होतं. धन्यवाद सर. सर खरोखरच ते निलेशनी सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णच आहेत. तर आम्हाला घ्या अर्जुन म्हणून, आमच्या रथाचा सारथी व्हा. आणि सर असले भारी आहेत ना की फक्त हातात धनुष्य घेऊन उभं राहायचं, बाणही तेच मारत, काय टेन्शन घ्यायचं नाही. धन्यवाद सर. 50 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 50 वाढदिवसाच्या.
धन्यवाद सचिन. अशोक दादा, अस्मिता ताई, गुड इव्हनिंग एव्हरीवन. सर्वप्रथम भाऊजी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवस हा आयुष्यातला एक खूप खास प्रसंग असतो आणि तो जर 50वा असेल तर तो खासच असतो आणि तो दणक्यात साजरा व्हायलाच पाहिजे. तसं बघायला गेलं तर भाऊजींची, त्यांच्या कुटुंबाची आणि पटाळे फॅमिलीची आमची ओळख केवळ 1 ते 1.5 वर्ष झाली, एप्रिल 2022 मध्ये, आणि निमित्त होतं मुलांची 10वीची परीक्षा. पण या छोट्याशा कालावधीत आम्हाला खूप काही त्यांच्याकडनं शिकायला मिळालंय. आम्ही सगळे जे मित्र आहोत ते खूप फॅमिलियर झालोय. एक चांगला मित्र नात्या पलीकडील असतो आणि म्हणूनच मैत्रीच्या नात्यात मोकळेपणाही असतो. आणि मित्राचा वाढदिवस आपल्यासाठी खास आणि त्याच्यासाठी आदर, प्रेम व्यक्त करण्याचा एक दिवस असतो. भाऊजींचं सांगायला गेलं तर प्रत्येकाला माहितीच आहे, त्यांचा कामात खूप उत्साह, स्फूर्ती असते, सगळ्यांना मदत करण्याची भावना असते. ते सतत हसतमुख आणि कार्यरत असतात. प्रत्येक प्रसंगाला ते हसतमुखाने सामोरे जातात आणि अशा याच्यामध्ये त्यांना अडीअडचणी खूप आल्या, पण त्या अडीअडचणीतून मात करून त्यांनी आज काही जे विश्व, मित्र परिवार जे काही जमवलं आहे ते करणं सोपं नाही. आणि अशा कलाकाराला साथ लाभली ती त्यांच्या कुटुंबाची, आई वडिलांची, बायकोची आणि मुलांची सुद्धा. अशा या कलाकारासाठी आम्हा मित्रांतर्फे एक छोटीशी कविता सादर करतेय. वाढदिवस येतो आणि मित्रांचे प्रेम देतो, एक नवं स्वप्न घेऊन येतो, जीवनाला नवी उजाळी देतो, आयुष्यात एक नवी आशा निर्माण करतो आणि पुन्हा एकदा आयुष्य किती सुंदर आहे याची जाणीव होते. सगळीकडे न चुकता हजर राहणारा, एका स्माईलवर सर्वांना फिदा करणारा, दिलदार मनाने मैत्री निभावणारा आमचा मित्र आहेस तू. मैत्री म्हणजे धागा रेशमाचा, मैत्री म्हणजे विश्वास, मैत्री जीवनात असते खास, म्हणूनच तुम्हाला भेट आहे आज हा मैत्रीचा साज. वाढदिवसाच्या वार्षिक शुभेच्छा खास. सो भाऊजी, तुम्हाला पुन्हा एकदा 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सरांना एक मोठं सरप्राईज आहे. त्यांची बहीण आणि त्यांचे भाऊजी आज इथे त्यांना सरप्राईज देण्यासाठी उपस्थित आहेत. मुंबईहून खास ते आलेले आहेत. त्यांना माहित नव्हतं येणार नाही तसं कळवण्यात आलं होतं, पण तरी सुद्धा भावाच्या प्रेमासाठी बहीण आलेली आहे धावत. भावा बहिणीचं प्रेम असंच राहावं. फोटो यायचा आहे. खूप छान सरप्राईज दिलेला आहे बहिणीने आपल्या भावाला. तेच मोठं गिफ्ट आजच्या कार्यक्रमाचं असणार आहे त्या भावासाठी. थँक्यू ताई, तुम्ही लांबून इतक्या आलात, धन्यवाद. यानंतर मी दळवी सरांना विनंती करते की आपण यायचं, आपलं मनोगत व्यक्त करायचं. त्यानंतर वेदिका. माझं नाव पहिल्यांदा मी माझा परिचय करून देतो. माझं नाव सुनील धनंजय दळवी. समीला पहिल्यांदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि याचबरोबर तुझं पुढील आयुष्य लाभो, त्याबरोबर तू अशीच जशी प्रगती करतोय त्यापेक्षा जास्त प्रगती करो हीच आमच्या जय महाराष्ट्र बाल मित्र मंडळातर्फे शुभेच्छा, तसेच आमच्या सर्वांतर्फे. आता मी समीर, आम्ही म्हणजे म्हणतो ना आपलं मराठी भाषेचं म्हणतात लंगोटी आहे, तर आम्ही लहानपणापासून म्हणजे 1ली, 2री, 3री तेव्हापासून आमचा परिचय आम्ही बरोबर होतो. तर पहिल्यापासून आम्ही क्रिकेट खेळायचो, काय खेळायचो, तर आमचं ते टीम मॅनेजमेंट, हा तू कॅप्टन, तू हे, तू बॉलर, तू फिल्डर, तर असं ते कलागुण ते पहिल्यापासून त्याच्यामध्ये होते. तर असं करत करत माझ्या संपर्कात कंटिन्यू आहे आम्ही. तर जसं त्यांनी पुढे प्रगती करत गेला तर आमची अशी आत्माने छाती फुलून जायची. अक्षरशः काही
मी व्यक्त करू शकत नाही की एवढा आनंद व्हायचा, एवढा मी 10 घरात सांगत, अरे माझ्या मित्रांनी लेकोप रेकॉर्ड केलं, अरे माझ्या मित्रांनी हे केलं, अरे या पिक्चर मध्ये आलाय तो, अरे हा पिक्चर बघायचा, अरे काय सांगायचं, म्हणजे मी सांगू शकत नाही सगळे. एवढा खूप आनंद, खूप वाटायचं की काही आता मला शब्दच पुरत नाहीये. बरं आता मला ठीक आहे, जेवढं वाटलं तेवढं बोललं. थँक्यू. First of all, happy birthday sir. Happy birthday. वाढदिवसाच्या शुभेच्छा. मगाशी रुपाली मॅम म्हणल्या त्याप्रमाणे सरांनी अनेक दगडांना पैलू काढला, त्यातलीच मी एक. अजून खूप शिकायचं आहे त्यांच्याकडून. त्यांची आणि माझी भेट 50 इयर्स झाले जेव्हा कलासागरला, तेव्हा एकांकिका होती आणि त्याआधी त्यांनी वर्कशॉप घेतलं होतं. त्या वर्कशॉप मध्ये मी एकदमच नवीन होती आणि मला वर्कशॉप झाल्यावरती असं वाटायचं की आता कोणाशी तरी बोलायचंय. मग आता नुसतंच कॅन्टीन मध्ये जेवण्यापेक्षा कोणासोबत तरी बसून बोलू. मग आता हे तिथे शिकवायला होते, तो मी सारखं काही ना काहीतरी कारण काढून सरांच्या मागे मागे सर बसा, सर इथं बसा, बोलू आपण. मग तसं बसून तेव्हा मी खूप लाजायची ऍक्च्युली त्यांच्यासोबत, किंवा म्हणजे घाबरायची. त्यांचं बोलणं आणि मग ते स्ट्रिक्टनेस वगैरे बघून म्हणजे असं मला वाटायचं की नाही बाबा, थोडंफार जरा शिस्तीत बोललं पाहिजे सरांची. मग त्यांच्याशी बसून जरा हो सर ह्याच्याबद्दल सांगा, त्याबद्दल सांगा. तिथून ते आतापर्यंत रोज चांगले मेसेज चाललेले असतात, फोन केला का अरे असं तसं. मग तो बॉन्ड खूप क्लोज होत गेला नंतर. आणि जसं सगळ्यांनी सांगितलं, त्यांचं नेचर आणि त्यांचं बोलणं वागणं, त्याच्याशिवाय तर राहतच नाही. म्हणजे कधी कधी ते जेव्हा चांगलं बोलतात ना, नमस्कार सर आज काहीतरी म्हणजे काय वेगळं झालंय का, आज काही असं वेगळं वाटतं त्यांच्या शिव्या नसल्या का. खूप तिसरीला असताना तसेच होते. तिसरीत असताना त्यांच्या थ्रू मला एक असं बक्षीस भेटलं होतं आणि ते नंतर वर्कशॉप मध्ये मी यांना पहिल्यांदा बघितलं, मला असं वाटलं होतं की यांना कुठेतरी पाहिलंय वगैरे. घरी गेल्यावर मी खूप शोध. तिसऱ्या चौथ्या दिवशी मी सरांना फोटो पाठवला, म्हणलं आपण भेटलोय. मला ते मी विसरले, आता ते पण सांगायचं होतं, बरं झालं. आणि अजून खूप बोलायचं होतं, तिथं बसल्या खूप काय ठरवलं, पण इथं आल्यावर जरा सरांकडून नकळत म्हणजे खूप काही शिकायला भेटलं. म्हणजे असं ते सांगून पण ते तसं खूप शिकवतात, पण त्यांच्या वागण्यावरनं नकळत त्यांनी खूप काय काय शिकवलंय. जस्ट लाईक की किती पण काही तुम्ही शिकला, मोठं झाला तरी पाय जमिनीवर. हे त्यांचं एक वाक्य इतकं बेकार माझ्या डोक्यात बसलंय. म्हणजे मी आता कुठं पण काही गेली किंवा मला कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये काही प्राइज भेटलं किंवा काय झालं, माझी मम्मी किंवा पप्पा मला सांगायच्या आधी मला सरांचं वाक्य ऐकत आहे, बसा हा थँक्यू आणि मग जमिनीवर उडायचं नाही. मग कोणी भेटायला येतं, अरे कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, वेदिका नाही थँक्यू बोलून बस असं. मग तर शब्द तर कमी पडतातच. आणि यांच्याबद्दल खूप काय म्हणतात, मित्रापेक्षा जास्त चांगले बॉन्ड झालंय आमचं. पप्पांपेक्षा जास्त क्लोज येते मला. इतकं मनमोकळं होता येतं त्यांच्यासोबत. अजून माहिती नाही अजून, बस ते खूप मस्त आहेत, छान आहेत, गोड आहेत. तुमच्याशिवाय असेच आम्हाला ऐकू येऊ द्या, असंच तुमच्याकडून शिकायला मिळलं अजून. थँक्यू सो मच. बाळू धामणे आपण या. नमस्कार, मी माझा परिचय करून देतो. माझं नाव आहे सुधीर ढगे, मी सिद्धिविनायक नगरी निगडी या ठिकाणी राहतो. तर सरांची आणि आमची ओळख 10 ते 15 वर्षापूर्वी आमच्या सिद्धिविनायक नगरमध्ये गणेशोत्सवामध्ये ज्यावेळेस महिलांचं नाटक बसायचं होतं त्यावेळेस सर आले होते आणि तेव्हा आमची ओळख झाली. म्हणतात ना की सख्या नात्यापेक्षा सुद्धा जोडलेली नाती ही खूप महत्वाची असतात. त्याप्रमाणे आमचे आणि त्यांच्या कुटुंबाचे खूप असे जवळचे ऋणानुबंध जोडले गेले आहेत. तर सरांबद्दल सांगायचं झालं तर अतिशय हरहुन्नरी कलाकार
आणि अभिनेता दिग्दर्शक असे त्यांची ओळख आहे. त्यांचं कुटुंबही अतिशय छान आहे आणि आमच्या त्यांच्या सुखदुःखामध्ये आम्ही एकमेकांचे सहभागी असतो. तर मी माझ्या ढगे पाटील परिवाराच्या वतीने सरांना 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. बाळासाहेब धामणे अतिशय परम मित्र सरांचे. समीर आणि माझा परिचय. समीर जेव्हा टाटा मोटर्स मध्ये जॉईन झाला आणि डायरेक्टरला जॉईन झाला तेव्हापासून आमचा परिचय आहे. आणि एक चांगला मित्र, चांगला कलाकार, चांगलं सगळ्या बाबतीत काम चांगल्या पद्धतीने करणारा, म्हणजे जे काम हाती घेईल ते एक नंबरने कसं करायचं यासाठी तो नेहमी प्रयत्न करतो. त्यासाठी तो वाटेल ते करेल. वेळ त्याच्यासाठी कुठलीही असो, पहाटे असो, रात्री असो, नाही तर शिफ्टची कुठली असो. म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटायचं की तो पहाटे 3:30ला मालवणवरनं उतरलेला असताना तो 6:30ला परत कामावर आलं आणि दिवसभर कधीही त्यांनी जांभई दिली नाही की बाबा आज तो रात्रभर जागरण केलेले किंवा काय नाही. कामासाठी किंवा कुठलीही गोष्ट त्यांनी जे काय हाती घेतलंय ते तो कडेला नेणारच असा हा गालमित्रा समीर, सम्या सगळं काही. तर समीरला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पुढची 50 वर्ष अशीच प्रगती करत राहा हीच सदिच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी अनिकेत कोंडोली केएचकर. म्हणजे खरं मी अशी ओळख सांगत नाही, मी सांगताना सांगतो. मी समीर सरांसोबत काम केले. म्हणजे आता रुपाली ताई असतील, बाकीचे सगळे जर मला ओळखत असतील तर म्हणजे जो मगाशी विषय निघाला की वशिला लागतो, तर हा वशिला आहे माझा आणि तो कायम राहील. सर आता माझी सरांची ओळख झाली ती शुभममुळे. आणि कुठलाही फोटो जर तुम्ही पाहिला तर आम्ही जर दोघं सोबत असो तर आम्ही बाउन्सर वाटतो सरांचे. आणि हे बाउन्सर कायम सर तुमच्या सोबत राहतील या तुमच्या वाढदिवसानिमित्त मी खात्री देतो. आणि बऱ्याच जणांना बोलायचं तर सर शुभेच्छा. मुसळे मॅडम यांना की 2 शब्द बोलायचे विनंती करते. त्याचबरोबर आणखी कोणी असतील त्यांनीही पुढे यायचंय. स्वतःहून पुढे या. आणि जे लांबचे नातेवाईक मित्रमंडळी आहेत ज्यांना जायची घाई असेल तर त्यांनी जेवण व्यवस्था सुरू झालेली आहे, केलेली आहे. तर त्यांनी आस्वाद घेतला जेवणाबद्दल चालेल. एका ठिकाणी बसून तिथला सुद्धा कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल. उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण इथे आता सगळ्यांनी सांगितलं की सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, सर्व विद्यार्थ्यांना घडवणारे समीर सर यांच्या आज 50व्या वाढदिवसानिमित्त आज आपण सगळेजण इथे एकत्र जमलो आहोत. अगदी 8 दिवसापूर्वीच माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं, अगं तुझ्या शाळेमध्ये जे चीफ गेस्ट आले होते ना त्यांचा 50वा वाढदिवस आहे. सांग बरं कोण. आता चीफ गेस्ट मला ह्यांचं नाव माहिती होतं, म्हणजे मी ह्यांचं नाव घेतलं नाही. बाकी अजून 2-3 जण आमच्या शाळेत चीफ गेस्ट म्हणून येऊन गेले, पण समीर सरांचं नाव घेतलं नाही. तर काय तू. मग नंतर त्यांनी सांगितलं, म्हटलं त्यांचा वाढदिवस 50वा. म्हणजे मीच एकदम आश्चर्यचकित झाले. सर तुमच्या कामातील उत्साह आणि स्फूर्ती यामुळे तुमच्या वाढत्या वयाची अजिबात आठवण येत नाही असे तुम्ही आहात. अभिनय क्षेत्रातला बादशाह म्हटलं तरी कमी आहे. विनोदाच्या क्षेत्रातले सर्वांना खळखळून हसवणारे हास्य सम्राट असे तुम्ही आहात. असे तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमी आनंदी राहा, निरोगी राहा आणि हास्याचा गुलकंद नेहमी तुमच्या आयुष्यात दरवळा. दुःख तुमच्यापासून कोसो दूर राहावं. नेहमी आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर तुम्हाला आनंद मिळावा. तुम्हाला शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सर्वांना सह्याद्रीची उंची लाभो आणि तुम्हाला तुमच्या पत्नीची म्हणजे माझ्या मैत्रिणीची घट्ट साथ अशी तुम्हाला आहे. कारण वेलीवरची फुलं कितीही सुंदर असली तरी पानांशिवाय तिला शोभा नाहीये.
तर आपल्या कुटुंबाची भक्कम साथ जर आपल्या पाठीवर असली तर माणूस आयुष्यात काहीही करू शकतो. असं प्रेमळ कुटुंब त्यांचं आहे. आणि म्हणून सर, तुम्ही आयुष्याच्या या शिखरावर तुम्ही पोहोचले आहात. उंच गगनी सामर्थ्याची उत्तुंग भरारी रोज नवी, उमेद तुमच्या पंखामध्ये ईश्वराने अखंड द्यावी, उमेद तुमच्या पंखामध्ये ईश्वराने अखंड द्यावी. पुनश्च एकदा माझ्या सर्व मैत्रिणींतर्फे आणि माझ्या परिवारातर्फे तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. यानंतर मते मॅडमला मी विनंती करते की आपण ही 2 शब्द मनोगत व्यक्त करावं. मते मॅडम, आताच मला नाव आलंय, मला आत्ताच सांगून गेले सर. बरं, राजेश कोलते, अजून कोणी असेल तर त्यांनी पुढे यायचंय. ढगे मॅडम, देवा चांगलं बोल रे. नितीन टाकळकर आपल्या इथे उपस्थित आहेत, त्यालाही विनंती करते. नाही बसू नको, तुला शिवेळ द्यायच्यात मला. बस. बेसिकली समय आणि मी ITI फ्रेंड आहे. आणि तो ITI मधून तो बजाज टाटाला लागला. आम्हाला काही जॉब मिळत नव्हता. आम्ही काही जॉबच केला नाही कधी आयुष्यामध्ये. केला थोडासा 4-5 वर्ष सोडून दिला. पण आम्ही 12 जण 12चे होतो ITI मध्ये. आणि त्याच्यातला हा सगळ्यात लहान होता. म्हणजे याची मला वाटतं 32 किलो वजन होतं या माणसाचं, बरोबर ना? 32 किलो वजनाचा व्यक्ती होता. याला आम्ही खूप त्रास द्यायचा. आईला सांगायचं आम्हाला त्याच्या घरी मालवणवरून मासे घेऊन ये, आम्हाला जेवायला यायचं. आणि आईने बऱ्याच वेळा आम्हाला कमीत कमी 7-8 वेळा तरी त्या 2 वर्षामध्ये आम्ही एकत्र होतो. 7-8 वेळा तरी आम्हाला मासे खायला घातले असतील मालवणवरून आम्ही. अशा पद्धतीनं त्याची आणि आमची जर्नी म्हणजे 89 ते 91 तेव्हापासून आम्ही बरोबर आहोत. मध्ये मध्ये कधीतरी आमची भेट होते, रेग्युलर होत नाही पण भेट होते. मी माझ्या वेगळ्या फील्डमध्ये आहे, पण टाटा बरोबरच मी काम करतोय, फक्त वेगळ्या ठिकाणी आहे. आणि त्याचे नाटक, त्याच्या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही ऐकत असतो मित्रमंडळींकडून. तर त्याला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच त्याच्या फॅमिलीलाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. राजेश कोलते थँक्यू मॅडम. समीर, प्रथमतः तुला आमच्या सर्वांतर्फे अगदी मनपूर्वक 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून एखादं व्यक्तिमत्व किती गोष्टींमध्ये त्याचं अष्टपैलुत्व असावं, तर ह्याच मूर्तिमंत उदाहरण मला वाटतं सगळे. सगळ्यांनी बऱ्याच पैलू सांगितले. अगदी कंपनीचा भाग असू दे. कंपनीचा भाग जर म्हटला तर आजपर्यंत जवळजवळ 6-8 94 माझ्या डेट, जॉईनिंगची डेट माझ्या लक्षात आहे. ते आजपर्यंत कधीही लेट नाही. परंतु जर एखादा कार्यक्रम असला तर रात्रीचे 12 वाजू दे, 1 वाजू दे, गावाला जाऊ देत, कुठल्याही ठिकाणी जाऊ देत, पण तू दुसऱ्या दिवशी कामावर येणे हजर होणे. अष्टभुज असं म्हणतोय मी. रिलेशन असू दे, नाटक असू दे, रिलेशन मध्ये अगदी लहानपणापासून भाचा त्यांच्याकडे आहे आणि तो भाच्याला त्यांनी तिथे सांभाळलाय आणि त्या सांभाळून त्याला आज मोठं केलं. आज त्याची पत्नी असू दे, भाचा असू दे, आज आईने जे सरप्राईज त्याच्याकडे दिलं ते खरंच उत्तम सरप्राईज आहे मला वाटतं. आणि ते यासाठी खरंच जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. कारण रिलेशन आपण या युगामध्ये, मेकॅनिकल युगामध्ये जगत असतो, परंतु या गोष्टी सुद्धा सांभाळत आल्या पाहिजे. आई वडील, निदान अगदी आई वडील निष्ठा आणि वडिलांवरती खूप प्रेम. कितीही त्रास असला, वडील मिलिटरीमन, परंतु मिलिटरीमन असताना सुद्धा त्यांच्या ज्या काही गोष्टी असतील त्या पूर्ण करून त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत, त्यांच्या डोळ्याच्या पारणे फेटीपर्यंत त्यांना अविरत सेवा करणं आजच्या जगामध्ये मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे, जी समीरच्या माध्यमातून, त्याच्या कुटुंबातनं
आणि याला साथ असते ती पत्नीची. कुठलाही आवाज न करता किंवा कुठल्याही प्रकारचं कुठलीही कंप्लेंट न करता जी साथ दिली जर समीर तुला, ती सगळ्यात लक्षात आलं की आपली परिस्थिती नाही पुढे कॉलेज वगैरे करायची, आपण नाही करू शकत पूर्ण. आणि म्हणून मग ITI ला जसं ऍडमिशन मिळालं तसं लगेच ते सगळं सोडलं आणि मी ITI ला गेलो. ITI ला गेल्यानंतर खरं सांगायचं तर 10वी पर्यंत मी कोशात वाढलो. मी ITI ला गेला पहिल्यांदा शनिवार वाडा बघितला. मी जन्मापासून पुण्यात आहे, पण मी शनिवार वाडा बघितलेला नव्हता कारण घरून कधी जाऊ दिलेलं नव्हतं. मी श्रेय देतो ITI मित्रांना, त्यांनी माझं खूप स्किल वाढवलं. कशा उद्देशाने सांगतो, ते सगळे दांडगे होते तब्येतीने आणि एकच ड्रिलिंग मशीन असायची. तिथं आधी जो नंबर लागेल त्याचा जॉब पहिला होणार ना. मग माझा 3रा 4था असायचा नंबर लहान. मग गट असायची की आधी आमचे जॉब कर, त्यांचे जॉब करायचे ना आपलेही जॉब करायचे. त्यांना गरम गरम डबा मिळायचा माझ्याकडून आणि त्यांच्या गावाकडून येणारे शिदोरे आम्ही नंतर खायचो. बरोबर ना ती, आम्हाला गरम डबा घरून मिळायचा. मी एकटाच होतो, मला ते माझी म्हणायचे. अजूनही आहे. सुनील आलाय का? सुनील हा माझ्या म्हणायचे मला. माझ्या का तर मी माजी सैनिक कोट्यातून ITI मध्ये भरती झालेलो, तर मला माझ्या म्हणायचे सगळे. ते चिडवतात, पण त्यांनी जगाची रीत शिकवली. त्यांच्या बरोबर मी पहिल्यांदा वेगवेगळ्या गावी जाऊन आलो, त्यांचे उत्सव बघितले, बैलगाडा शर्यत बघितला, तमाशा बघितला. हे श्रेय त्यांनाही जात. ते सगळं संपलं. ITI पूर्ण झाला. अप्रेंटिसशिप एल्प्रो मध्ये झाली. मग अशी काय करायला दाखवलं बघा एल्प्रोचं. आणि 6/8/94 रोजी टाटा मोटर्स मध्ये. काही माहित नव्हतं. मग अशी जे बाळासाहेब धामणे यांचा जो उल्लेख झाला, आज जो काही मी आहे ना, आर्थिक दृष्ट्या असेल, शांत स्वभावाचा असेल, भांडणं कमी करणारा असेल, ते बाळासाहेब धामणेमुळे. खूप संतापी होतो, राग यायचा मला सगळ्या गोष्टींचा. त्या माणसाने दिशा दाखवली. मी कायम सांगतो, ठीक आहे तोंडावर बडबड करत असेल, पण ते श्रेय जातं बाळासाहेब धामणेंना. आज खरोखरच माझा जो फ्लॅट झाला त्यावेळेस माझ्या खिशात रुपया नव्हता, पण त्याचा कॉन्फिडन्स होता की तुझं घर झालं पाहिजे, तू ती वस्ती सोडली पाहिजे. आणि त्याच एका गोष्टी पाहिजे 99 साली माझा फ्लॅट झाला. नवनाथ कोलते असेल त्या ठिकाणचे डाय रिपेअर सेक्शन, आम्ही आधी 17 वर्ष डाय रिपेअरला काम केलं. 2000 साली अरे हो ना. आणि श्रुतिका माझ्या आयुष्यात आली. तिचं काही क्रेडिट नाही याच्यात, सगळं क्रेडिट माझ्या सासऱ्यांचं आणि सासूबाईंचं. कारण ज्यावेळी ते माझं घर बघायला आले तर लिटरली 10 बाय 10च्या खोलीत आम्ही राहतो. तशा कंडिशन मध्ये त्यांनी त्यांची मुलगी माझ्या ताब्यात दिली. ते क्रेडिट माझ्या सासऱ्यांचं आहे. दुर्दैवाने कोविडच्या काळात, मग फोटो बघितला आपण, कोविडच्या काळात ते गेले, पण त्या काळातही माझ्यावर विश्वास ठेवून त्यांची एवढी शिकलेली मुलगी, डिप्लोमा केला त्यांनी नर्सिंग मध्ये, मी त्यावेळेस 10वी शिकलेलो. नंतर त्या लाजे खातर नंतर मी शिकलो भरपूर, पण खरोखर तिची साथ आहे. बरेच जण म्हणाले की उशिरा येत नाही, 1 मिनिट लेट नाही. हे खरं आहे. आधी प्रॅक्टिस आपली टिळक स्मारकला वगैरे व्हायची ना, सचिन सर बरोबर ना, टिळक स्मारकला वगैरे प्रॅक्टिस व्हायची. ती 9:30ला सुरू होणार. आम्ही 2 व्हीलरवर जायचो टिळक स्मारकला आणि 3-3:30ला प्रॅक्टिस संपून मी घरी यायचो. फक्त एकच कारण आहे त्याच्या मागचं. हे काही कौतुक सांगतील की फार पाळतात वगैरे, त्याच्या मागचं एकच कारण होतं. मी जर घरी कंप्लेंट केली, माझी झोप होत नाही, मला त्रास, तर माझी हौस बंद होईल, ही एक भीती होती. म्हणजे नाही झेपत ना तर मग बंद करतो, कशाला जीवाचा आटापिटा करतो. बरोबर आहे ना. त्यामुळे कितीही त्रास झाला अजूनही मी अजिबात ते सांगत नाही की नाटकामुळे किंवा या सगळ्या गोष्टींमुळे मला त्रास होतो. ते सांगितलं की ते काळजीपोटी आई बंद करणार मला माहितीये, पण काहीतरी आयुष्यात करायचंय. आपण एखाद्याला आदर्श देतो, विद्यार्थी बरेच आहेत हे चुकीचं सांगतात, मी शिव्या वगैरे देत. अक्कल नाही, ही काय शिवी आहे का? तुम्ही सांगा, खरं सांगा. एक लक्षात घ्या, काय होतं माहिती का, अति परिचय अवज्ञा होत. जास्त गोड बोललं, शांत राहिलं तर ते ऐकत नाही. बरं, दुसरं कसं असतं माहिती का, पहिल्यांदा येणारे जे विद्यार्थी असतात ना ते अंदाज घेत असतात, अच्छा हा लई शाळा आहे का, बरं, आणि मग आयसोलेट राहतात. त्यांना पहिल्या त्यांचं ब्रेन स्टॉर्मिंग करून, ब्रेन वॉश करून जरा नॉर्मल करावं लागतं. आणि तर 2000 साली मॅडम आल्या आणि आमच्या प्रगतीला पंख लागले. आमच्या मॅडमला
सख्खे चुलत 8 भाऊ आहेत बरं का, त्यामुळं मी जो शांत असतो बाहेर, असं नाही की त्यांचा सपोर्ट असतो मला, त्यांचाही सगळ्यांचा सपोर्ट आहे, सगळे बरोबर असतात, प्रत्येक कार्यक्रमात असतात. मग श्रद्धाने सहज सांगितलं, पण खरं आहे बरेच जणांनी अनुभव घेतला असेल. माझ्या मुलांच्या प्रत्येक कार्यक्रम हा मोठाच असतो, प्रत्येक वाढदिवस हा मोठाच असतो. बाळासाहेब धमणे अनेक शिव्या घालतात मला यावरून की ते कंट्रोल ठेव, भडक्यात ठेव, पण मला जे मिळालं नाही ते आपल्या प्रत्येक आई बाबाचं असतंच नाही की आपल्याला जे मिळालं ते आपल्या मुलांना मिळावं. माझा पहिला वाढदिवस, तुम्ही मगाशी एक फोटो बघितला वेस्पावरचा, पहिला वाढदिवस माझा 21व्या वर्षी झालाय. काहीच माहित नाही बर्थडे काय असतो, काय असतं काहीच माहित. त्यामुळे या गोष्टी त्यांना मिळाव्यात, त्यामुळे त्यांचा परिचय व्हावा, त्यांना जगाचं ज्ञान मिळावं, 4 लोकांमध्ये ते जावेत, तिथून त्यांनी 4 गोष्टी शिकाव्यात, हीच त्यामागची भावना आहे. 2001 साली आमचा लकी चॅम्प आला श्रद्धा, आणि मग अजून प्रगती झाली. 2006 साली बस त्याच्याविषयी सांगणार आहे. प्रणव आमचा शेंडेफळ, खरंच तर मी त्यांची कौतुक करायची का तुम्ही म्हणाल काय पोरांचं कौतुक करतो, तसं काही नाही, ऐकत नाहीत की हे सगळे कौतुक करतात, बाहेरचे ऐकतात, की घरातले ऐकत नाहीत. का ऐकत नाहीत? कारण माझेच विचार आउटडेटेड त्यांना वाटतात. माझी मुलं माझ्यापेक्षा खूप फॉरवर्ड आहेत, ते मलाच सांगतात हे चुकीचं आहे तुम्ही जे करताय, म्हणून तर आता डोळे बंद करून आणले नका तुम्ही अजून चुका काढा त्याच्या. तर खरंच त्यांचा सपोर्ट आहे, त्याच्यामुळेच आज राजेश सर जसं म्हणाले की त्यांनी मला सोडलं म्हणून मी त्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ देऊ शकलेलो आहे. नाहीतर खूप खूप आपण प्रत्येक जण बघतो घरात एवढे प्रॉब्लेम्स असतात, आजारपण, घरचे कार्य, सणवार, या सगळ्यांमध्ये श्रुती असेल, आई असेल, मुलं असतील, कधीही पॅरेंट्स मीटिंग असेल, मला कधीही त्रास दिला नाही. अजून एक किस्सा सांगतो, आता श्रुती सांगण्याच्या आधीच मी सांगतो. मला 6वी 7वी पर्यंत प्रणवची इयत्ता पण माहिती नसायची. ही फॅक्ट आहे. कितवीला मला आठवून सांगावं लागेल, एवढं कशाला, जन्मतारीख लक्षात नसायची. आता मी 10वी नंतर लक्षात ठेवायला लागलो. 10वीच्या वर्षी मात्र मी थोडासा ब्रेक घेतला, कारण नंतर मुलांनी कुठे दोष देऊ नये ना की मुलाच्या नाही का भवितव्यात लक्ष दिलं. 8वीला होतो, सर्वोदय सर म्हणून भेटले, प्रकाश सर्वोदय सर, त्यांनी त्याला आध्यात्मिक बैठक दिली, स्वाध्याय परिवारची ओळख झाली. फॅमिली असेल, मग म्हणाले हे सगळे की भावाला इथं आणलं, भाच्याला इथं आणलं, असं काही नाही. मी बऱ्याचदा म्हणतो की परमेश्वराने आपल्याला देणाऱ्याच्या भूमिकेत ठेवलंय. टाटा मोटर्समुळे, रतन टाटा किंवा टाटा फॅमिलीमुळे मी देणाऱ्याच्या भूमिकेत आहे, त्यामुळे मी हे सगळं करू शकलो. मीच जर हात पसरणारा असतो तर मी एवढं डेअरिंग करू शकलो नसतो. हे क्रेडिट माझं नाही, मी कोणाला आणलं, मी कोणाला मोठं केलं, हे क्रेडिट त्यांचं आहे. ते चांगले राहिले, त्यांनी स्वतःची प्रगती केली, आम्हाला अभिमान वाटावा असे वागले, त्याच्यामुळेच आम्हाला त्यांच्यावर राहावंसं वाटलं. त्यामुळे असं काही नाहीये की मी कोणाला मोठं केलं. माझीच जर परिस्थिती खालवलेली असती तर मी त्यांना मदत करू शकलो. त्यामुळं परमेश्वराचे आभार मानलो की मी देणाऱ्याच्या भूमिकेत आहे. 10वीला असतानाचा किस्सा सांगतो. माझं गणित कच्च आहे, माझा गुणाकार चांगला आहे, माणसं जोडता येतात, पण हिशोब माझा कच्चा आहे. तर मी जो 10वी पास झालोय तो फक्त माझ्या बहिणीमुळे झाला. माझी बहीण 9वीला तिच्या पायावर बादली पडली आणि ती परीक्षेलाच गेली नाही, फेल झाली 9वीला. मग 10वीला मी एकाच वर्गात, मग मी त्याचा फायदा करून घेतला. बोर्डाच्या परीक्षेमध्ये आमचे पुढे मागे नंबर असायचे, अख्खी परीक्षा ती माझ्या मागे होती, सगळे पेपर बघून तिने लिहिली, ती पास झाली. आणि गणितात मी तिच्या मागे बसलो आणि मी पास झालो. तर 10वीच्या परीक्षेसाठी तुझे धन्यवाद. तिने माझ्यासाठी खूप मार खाल्लेला आहे, खूप मार खाल्लाय. तिचे अनेकदा बाबांनी पुस्तकं फाडून टाकलेली. विचार, बाबांची एक सवय असायची, अभ्यास करते जेवायचं हो, झोपायचं हो, अभ्यास करायचा नाही की फाडून टाकली पुस्तक, परत जायचे, परत नवीन घेऊन यायची. बाबांना नाही अभ्यास नाही म्हटले की राग यायचा. कित्येकदा तिची पुस्तकं फाडली आणि ती अभ्यास नाही म्हणायची, बाकी सगळं हो. तर तिची साथ खूप मिळाली. आज गावाला थोडीशी हक्काची जमीन असावी अशी माझी खूप इच्छा होती, तिच्यामुळं, भाऊजींमुळं ती माझी इच्छा पूर्ण झाली आहे त्यांच्यामुळं.
खूप जणांचे आभार आहेत. काही जुने मंडळी आहेत अगदी लहानपणापासूनची माझी. सुनील दळवी जो आहे तो आधीपासून असाच घेती आणि त्याला बॉडी शोची खूप हौस. बॉडी शो अशी करायचो की रेकॉर्ड सगळ्या पेपरला. एक माणूस आहे महेश घुले, 24 तास झाला सगळा जल्लोष झाला. आठवतंय सचिन सर? तुम्ही 24 तास झाला जल्लोष झाला की बस झालं बाजूला घेऊन गेला मला महेश घुले. म्हणलं सर शून्यापासून 24 तास झाले, ह्याच्या पुढे 1 तास केला तर 25 तास होतील, याच्या पुढे 1 तास केला तर 26 तास होतील. पण जर थांबून परत करायचं झालं तर 1 पासून परत करावं लागेल. तर जेवढी ताकद आहे आपण तेवढं पुढे चला. आणि त्याच्यामुळं 24 तासाचं रेकॉर्ड झालंच, पण त्याच्या पुढे जेवढे तास झाले खरं सांगतो आजचं श्रेय त्या महेश घुलेला आहे. त्याच्यावर एकच वाटतं हे फक्त तो बोलला, त्याचं काही एवढं क्रेडिट नाही. 24 तास मी बडबडत होतो, पण प्रवीण पानसे नावाचा एक माणूस ना माझ्या खुर्ची खाली 24 तास झोपून होता स्क्रिप्ट घेऊन. प्रॉम्प्टिंग लागतं माहितीये ना, विसरलं तर. अशी दिग्गज मंडळी माझ्या बरोबर होती. आता मी म्हणतात हे सगळे एनर्जेटिक आहे जणे. राजेश कोलते असेल, अशोक सर आले नाहीत, बोलवले 4 वेळा, ठीक आहे मी लैंगिक तर अशोक सर असतील, निलेश सावंत असतील, ह्या सचिन पाटील, प्रकाश साळसकर काका, हे सगळी मंडळी आता मला सांभाळून घेतात. खरंच खूप सांभाळून घेतात. या नवीन टीमने माझ्यावर जबाबदारी दिली आहे, त्यामुळे त्याला सगळ्याच्या कामासाठी बाहेर पडावं लागतं. ही सगळी मंडळी मला सांभाळून घेतात. कुठेतरी जन्माला आलोय, जन्माचे आलाय ह्याला पाणी वाहता होता मेला असं न होता काहीतरी वेगळं करावं, जगा वेगळं करावं. आज सगळे वरिष्ठ आले त्यांनी सांगितलं तर मला वाचनाची थोडीशी आवड आहे. बऱ्याच जणांना माहिती आहे मला खूप पुस्तकं वाचायला आवडतात. तर त्यांनी सांगितलं ज्यावेळेस वाचनाला अनुभवाची जोड मिळते त्यावेळेस ते तत्वज्ञान होते. तर खरोखरच माझे जे मागचे अनुभव आहेत त्याच्याबरोबर वाचनाची आवड आहे, ती वाढवावी लागणार आहे मला. आणि ती वाढवूनच बऱ्याच जणांना असं वाटतं की हा एवढं का बडबड करतो. मला खूप वाचायला आवडतं. आणि दुसरी गोष्ट एखादी गोष्ट बघितली तिचे डिटेल्स सगळे लक्षात राहतात माझ्या. शिबिरातल्या बऱ्याच जणांना माहिती असेल मला नावं पण लक्षात राहतात सगळ्यांची. तर हे कलागुण छाप पाडायला चांगले असतात. गर्दीत उभा असलेला अरे गीतेश म्हटलं की त्याला अरे बापरे याला पहिल्यांदाच कसं नाव कळालं. तर असं काही नाही, हे सगळं क्रेडिट तुमचं आहे. रमते साहजिक आहे, पण मला असं वाटत राहतं की सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन माझ्यावर असावं. पण होत नाही. मला जाणीव आहे ती आता यांच्या दिशा आणि यांची भराऱ्या वेगवेगळ्या आहेत. पण मला सारखं वाटत राहतं आणि यांना सारखं वाटतं की पप्पा सारखं उदाहरणं देत राहतात. तुम्ही प्रणवला विचारा ना, क्लासवरून जरी त्याला पुण्यातनं घेऊन येत असेल ना तर अर्धा वेळ मी त्याला ना काय करायला हवं, लोक काय म्हणतील, कसं वागायला हवं, पुढं काय प्रॉब्लेम्स आहे ना, हेलिकॉप्टर घेऊन म्हणतो ना तुम्हाला आठवत असेल नाटकात, पुढं काय काय आम्हाला जे प्रॉब्लेम्स आले ते तुम्हाला येऊ नये यासाठीच आम्ही अनुभव सांगू शकतो ना, दुसरं काय सांगणार. आम्ही खूप कंट्रोल करतोय कारण मी जरा भावनिक होतोय. काही चांगल्या गोष्टी आहेत, काही वाईट अनुभव आहेत. अनेक ठिकाणी अडचणी आल्या, अनेक ठिकाणी पाठ दाखवली, अनेक ठिकाणी नकार मिळाला. खूप कष्टाने आपण दिवस रात्र एकत्र करून काहीतरी करत असतो आणि अगदी हक्काच्या ठिकाणी प्रेमाच्या ठिकाणी लोकांनी नकार दिले, त्रास दिलेला आहे. योगेश दळवी नावाचा माझा चांगला मित्र, त्याच्यामुळं प्रयोग थिएटरची मदत मिळाली, माझा विश्वविक्रम झाला. अनेक संस्थांनी त्यावेळेस नकार दिला, अनेक संस्था मजा बघत होते. आपल्याकडेही बरेचसे मित्रपरिवार आहेत जे मला प्रत्येक वेळेस सावध करतात की अरे नको करू, तुला त्रास होणार आहे, कोणी मदत करणार नाही. पण डोंट गिव्ह अप यार. साला कसं होत नाही, काय तर नाटक होणार नाही म्हटलं मग मी ठरलेलं माझं वाक्य काहीतरी विकेन, हजार विकेन पण हे नाटक करेन. असं परिस्थिती येत नाही कधी, पण इरेला पेटून काम करायची सवय आहे आणि त्याच्यामुळे ते पूर्ण होतं. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की अशीच मला साथ द्या. येडा आहे जरा मी, सनकी आहे. एकदा ठरवलं की मग मागे पुढे बघत नाही. कुणीतरी सांगितलंय काम करायच्या आधी भरपूर विचार करा. मी काम करताना मग विचार करू नका. मी तसा आहे, काम करताना मग विचार करत नाही. मग शेंडी तुटव अथवा पारंगी, जे येतील त्यांच्या सोबत आणि जे येणार नाही त्यांच्या विरोधात जाऊन मी काम करतो. काय लक्षात ठेवा, सगळ्यांनी या चांगल्या प्रसंगी आले
आणि माझी एवढा वेळ बडबड ऐकली, बोर झालाय मला माहिती आहे, पण फार फिल्टर लावून मी सांगतोय. काही गोष्टी काय म्हणाय सभा संकेत पडावे लागतात. आता मला उत्सुकता आहे माझी बायको माझ्याविषयी काय बोलते. बरं तो आरसा आहे ना माझा, मी काही टीका मारेन. अनेक छंद 1585 पासून 2000 सालापर्यंत, 7वी पासून 2000 सालापर्यंत मी त्या मंडळाचा अध्यक्ष होतो. वय मॅटर करत नाही, आमचं ते छोटंसं मंडळ असलं तरी त्या एरियामध्ये आम्ही फेमस होतो, कारण आम्ही प्रत्येकाला संधी देत होतो. आताही आपण बघत असा आपण प्रत्येकाला संधी देतो. प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे, त्याच्या कलागुणांना त्याला संधी देण्याचं आपण कार्य केलं पाहिजे. आपण माझ्या या परिवाराच्या आग्रहाखातर इथं सगळेजण आलात. माझ्याकडून बऱ्याचदा खरोखर अपशब्द निघतात. सकाळी अजून एका वरिष्ठांनी सांगितले की आपण रिॲक्ट होण्यापेक्षा रिस्पॉन्स द्यायला शिकलं पाहिजे. मी प्रयत्न करेन, आजपासूनच मी रिस्पॉन्स द्यायला तयार करेन. मी रिॲक्ट लवकर होतो, मला क्विक सिल्वर म्हणतात, तारा म्हणतात. लगेच मला मनासारखं व्हावं लागतं. नाटकात असेल तुम्ही बघत असाल, मनासारखं व्हावं लागतं, चांगलं व्हावं लागतं. आपण कष्ट करतो, एवढं देतो, तर ते जास्तीत जास्त चांगलं कसं होईल, त्याचं कौतुक आयुष्यभर कसं होईल. आम्ही कित्येक नाटकं अशी केली की 3 महिने प्रॅक्टिस केलाय, नंबरात आलं नाही, नवीन नाटक करा, 3 महिने विसरून गेले, घरच्यांना पण दाखवता येत नव्हतं काय केलं. असे प्रसंग नाटकातल्या कलाकारांना माहिती आहे. खूप जुने कलाकार, खूप जुने मित्र, माझ्या अनेक आतल्या गोष्टी बऱ्याच जणांना माहिती आहेत. बाळासाहेब खूप हसतायत, माझे मित्र परिवार खूप हसतायत. एक गोष्ट आहे की आता वाईट गोष्टी सोडायच्या आहेत. आळस खूप आहे माझ्यात. तुम्ही म्हणत असाल की खूप कष्ट, आळस खूप आहे. बऱ्याचदा आठवड्यातले 3 दिवस बायको उठवते मला, आई बायको नाही उठवलं मी जरी आई फोन करते. हे सगळं क्रेडिट त्यांचं आहे, मी आळशी आहे. बायको काय मला कंप्लेंट करत असते, तुम्हाला शिस्त नाही. खरोखर आईने खूप लाडात वाढवलंय मला. खरंच सांगतो, बाबांच्या वागण्याच्या पद्धती, तुम्ही बोर नाही ना होत आहे, बाबांच्या वागण्याच्या पद्धतीमुळं म्हणजे लहानपणी खूप हाल झाले. पण आईने जसं कळायला लागलंय तसं आईने खूप असं पंखाखाली सांभाळलंय. पण आई कपही उचलू देत नव्हती ज्यावेळेस कळायला लागलं. आणि हे बायकोला आमच्या खूप खटकायचं. आता नाही खटकत, कारण तिचे कप मी उचल असं तुम्हाला वाटेल, असं नाहीये, काही करू देत नाही मला. खूप आधी झालो, अनेक ठिकाणी काम करत होतो, कोणी संधी देत नव्हतं. संजय शिंदे ऑस्ट्रेलियाला गेला. त्याने पहिल्यांदा शनिवार पेठ समाज विकास केंद्रात नेलं. तिथं प्रवीण पानसे वगैरे सगळी मंडळी होती. तिथं कला सागरची ओळख झाली. कोणी संधी देत नव्हतं. महेश कुलकर्णीने हाताला हात दिला. तिथं सचिन पाटील वगैरे सगळे आमचे दिग्गज त्यावेळेचे आमच्याबरोबर आले आणि मग कला सागरचा प्रवास सुरू झाला. 2001 साली पंडित सत्यदेव दुबेंचं शिबिर केलं आणि तिथंच एक कळालं की आपण पालखीचे भोई आहोत. आपल्याला जे मिळालंय ते पुढच्या पिढीला द्यायला पाहिजे, नाही ते आपल्याबरोबर संपणार. आणि मग 2001 पासून आपण टाटा मोटर्स मध्ये शिबिर सुरू. जवळजवळ 2023 वर्ष झाली मी शिबिर घेतोय. दरवर्षी नवीन विद्यार्थी असतात. नवीन विद्यार्थी येतात कारण जुने परत येत नाहीत, कारण खूप त्रास असतो माझ्यामुळे त्यांना. आपल्या नाटकात काम करणं म्हणजे टाइमपास नाही. आपण वेळ, कष्ट, खर्च करून घरच्यांचा महत्वाचा वेळ वाया करून आपण इथे येतो. धन्यवाद. तर त्यांच्यासाठी आपण कष्ट घ्यायला हवेत, म्हणून ही सगळी धावपळ आहे. आणि म्हणून थोडासा स्ट्रिक्ट राहतो मी, कारण मला घरचे वेळ असतात. हे 2 तासात संपून मला घरीही वेळ द्यायचा असतो. घरच्या कुठल्याही इव्हेंटला मला मिस करायचं नसतं. आधी सुरुवातीला श्रुती थांबायची, जेवायची. आताही थांबते, आता थांबत नाही असं नाही, थांबते. पण तेवढा वेळ थांबत नाही. मी थोडंसं आता कंट्रोल करतो, जास्त वेळ थांबत नाही बाहेर. पण कधी हात मारले की मला कुठेही जायला आवडतं. फार रेअरली असं होतं की मी 3 वाजता सुटलो की घरी जातो. फार रेअर होतं. आणि घरी महेश हात दाखवतोय, आठवड्यातल्या निम्मा वेळ मी औंधलाच असतो. अशा प्रकारे प्रवास सुरू होता. अनेक नाटकं, अनेक एकांकिका, अनेक कलाकार भेटले, अनेक सहकारी भेटले, एव्हरेस्ट वीर भेटले, आनंद मात्रे. तोंडात साखर, डोक्यावर बर्फाची लादी घेऊन कसं जगायचं या माणसाकडे बघ. रुपालीचे मिस्टर. आणि मला वाटतं 2008च्या शेवटी भारत केने एक स्क्रिप्ट घेऊन आला, एक पेपर तुकडा घेऊन आला की एकाने विश्वविक्रम केलाय, आपण करायचं. आणि हे सगळी मंडळी मग
सचिन बिचिन हे सगळे गोळा झाले आणि माझा विश्वविक्रम झाला. विश्वविक्रम होणं सोपं आहे, त्याच्यासाठी फक्त टीम चांगली पाहिजे, कोणीही करू शकतो. आता वाटतंय मलाही अरे मीच आहे का तो जो 32-34 तास जागा होतो न झोपता 400 पानं पाठ करून एकटा बडबडत होते, सगळे येऊन जाऊन होते. तर करू शकतो, कोणीही करू शकतो, फक्त आता कळेल. मी विनंती करतो, तुम्ही बोलणार मी विनंती करतो माझी सहचारिणी माझी अर्धनागिनी अर्धांगिनी श्रुतिका, तिचा पूर्वाश्रमीचं नाव दीपा विठ्ठल साळुंके, लोकमान्यमध्ये कामाला आहे त्यामुळे तिथे दीपा सिस्टर म्हणून ओळखतात. तिचं नाव दीपा. लग्नानंतर खूप ऐकते, अजूनही ऐकते. ती काय ती तिचं एक चांगलं आहे, ती लोकांसमोर असं चित्र उभं करते ना, मी बसतोच पाणीच द्या मला. सगळ्यांच्या आधी आभार मानते की सगळ्यांनी आमच्या विनंतीला इन्व्हिटेशनला मान देऊन इथे आलात आणि त्याच्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आहे. माझा नवरा सोन्यासारख्या आयुष्याला हिरा बनवणारा, सर्वांना आनंदी ठेवणारा एक विक्रमादित्य आहे. कोणासाठी अभिनेता आहे, कोणासाठी गुरु आहे, कोणासाठी समीर सर आहे, कोणासाठी भाऊ आहे, कोणाचे तरी वडील आहे. माझे मिस्टर आहेत, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असाच त्यांचा आनंद द्विगुणित करायला तुम्ही सगळेजण आला, त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. विनंतीला इन्व्हिटेशनला मान देऊन इथे आला आणि त्याच्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आहे. माझा नवरा सोन्यासारख्या आयुष्याला हिरा बनवणारा, सर्वांना आनंदी ठेवणारा एक विक्रमादित्य आहे. कोणासाठी अभिनेता आहे, कोणासाठी गुरु आहे, कोणासाठी समीर सर आहे, कोणासाठी भाऊ आहे, कोणाचे तरी वडील आहेत. माझे मिस्टर आहेत, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असाच त्यांचा आनंद द्विगुणित करायला तुम्ही सगळेजण आला, त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.